मेटाफिजिकल पोएट. ओके, तर मेटाफिजिकल स्कूल ऑफ पोएट्री. स्कूलचा अर्थ इथं होतो ग्रुप. ग्रुप कळतो ना? ग्रुप म्हणजे जसं तुमचा आता बी ए फर्स्ट इयरचा ग्रुप आहे, त्या बी ए फर्स्ट इयरच्या ग्रुपमध्ये लिटरेचरच्या मुलांचा तुमचा सेपरेट ग्रुप आहे, त्याला ग्रुप म्हणायचं. ओके, तर स्कूलचा अर्थ इथे आपण ओके, तर इथे स्कूलचा अर्थ आपण ग्रुप घ्यायचा. ओके, ग्रुप ऑफ पोएट्स. पोएट्री म्हणजे कविता, आणि कविता लिहिणाऱ्या लोकांचं स्कूल म्हणजेच ग्रुप. आणि ह्या कविता कोण लिहित होतं, म्हणजे कशा प्रकारचा ग्रुप होता हा, त्याच्यामध्ये कविता कुठल्या प्रकारच्या लिहिल्या जात होत्या, तर मेटाफिजिकल प्रकारच्या कविता लिहिल्या जात होत्या. ओके, त्या टाईप्स पोएट्रीची होती मेटाफिजिकल. तुम्हाला जर मेटाफिजिकल हा जर शब्द कळाला तर डेफिनेटली यू विल अंडरस्टँड ऑल द रेस्ट अबाउट इट. सगळं काही तुम्हाला कळून येईल या मेटाफिजिकलच्या संदर्भातलं. तर मेटाफिजिकल हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. ओके, एक मेटा आणि सेकंड फिजिकल. फिजिकल म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा माहीत असतं की फिजिकल मीन्स भौतिक, आणि भौतिक मीन्स व्हॉट एव्हर दॅट इज टॅन्जिबल. आणि टॅन्जिबल म्हणजे काय किंवा भौतिक म्हणजे काय, तर अशा काही गोष्टी ज्याला आपण अनुभवू शकतो, ज्याला आपण आपल्या 5 सेन्सद्वारे, आपल्याकडे जे 5 वेगळे वेगळे सेन्स आहेत त्या 5 सेन्सद्वारे एक्सपिरियन्स करू शकतो. ओके, आयदर स्मेल इट और सी इट और टेस्ट इट. ओके, और हिअर इट, जे काय असेल ते, किंवा फील द टच ऑफ इट. हे 5 सेन्सच्या द्वारे आपण फील करू शकणाऱ्या गोष्टी म्हणजे फिजिकल गोष्टी. त्याला आपण टॅन्जिबल सुद्धा म्हणू शकतो. पण काही गोष्टी असे असतात की दॅट वी कॅन नॉट टेक एक्सपिरियन्स विथ आवर 5 सेन्स. आपल्या 5 सेन्सच्या द्वारे आपण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. ओके, तर अशांना मेटाफिजिकल म्हटलं जातं. मेटा मीन्स बियॉन्ड. ओके, ज्या बियॉन्ड फिजिकल गोष्टी आहेत, भौतिक ज्या आपल्याला दिसतात, अनुभवायला येतात, याच्या पलीकडच्या गोष्टी म्हणजे काय, तर मेटाफिजिकल. ठीक आहे, त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तुम्हाला सांगू शकतो आपण डेथ. ओके, डेथ कोणी एक्सपिरियन्स करू शकतो का? नाही. आणि जर बाय चान्स कोणी केलंही असेल तर तो सांगू शकतो का? तर नाही, तो सांगण्यासाठी जिवंत राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे ती गोष्ट फिजिकल नाही आहे, नॉन फिजिकल आहे, मेटाफिजिकल आहे. किंवा आत्मा. आत्मा कोणी एक्सपिरियन्स केला का? तर नाही. असं कोणी क्लेम करू शकत नाही की मी आत्मा पाहिला किंवा मला आत्मा माहीत आहे. ओके, आणि जे म्हणतात ते एक तर खोटं आहे, आणि जर कोणी आत्म्याचा अनुभव घेतला असेल तर ते जिवंत नाहीत. ओके, तसंच पंचतत्व, पंचतत्वात विलीन होणं वगैरे वगैरे, याचाही कोणाला अनुभव आहे का? तर नाही, कारण हे बियॉन्ड फिजिकल गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी आज आपण थोडंफार गेस करू शकतो, पण विचार करा 17व्या शतकामध्ये जे अडाणी लोक होते, जे अशिक्षित लोक होते, अशा लोकांना ह्या गोष्टी कळत असतील का? तर नाही. तर त्यांना या गोष्टी कळत नव्हत्या. तर 17व्या शतकामध्ये या कवींनी, जे खूप शिकलेले होते विद्यापीठ लेवलवर किंवा युनिव्हर्सिटी लेवलवर, त्यांनी या कविता लिहिल्या आणि अशा पद्धतीच्या कविता लिहून पब्लिश केल्या. त्याचा प्रॉब्लेमही त्यांना झाला की बऱ्याचशा लोकांना त्या कळाल्या नाहीत, आणि ज्यांना कळाल्या म्हणजेच ते शिकलेले लोक होते त्यांना कळाल्यात, परंतु त्यांची संख्या खूप कमी होती. ओके, फार कमी लोक होते ज्यांना अशा कविता कळत होत्या. तर अशा या मेटाफिजिकल पोएट्रीबद्दल आपण आज पाहणार आहोत. ओके, बिफोर दॅट लेट मी शेअर माय स्क्रीन. Okay, I hope you can see this screen. The Metaphysical School of Poetry. Okay, this term metaphysical is applied to the poetry of early 17th century. जे 17व्या शतकाच्या सुरुवातीला, विशेषतः 1630च्या आधीच्या काळामध्ये जी कविता लिहिण्यात आली होती किंवा ज्या पद्धतीची कविता पब्लिश होत होत्या, त्या ग्रुपला, त्या लिहिणाऱ्या कवींच्या ग्रुपला
मेटाफिजिकल स्कूल म्हटलं जायचं आणि त्यांनी लिहिलेल्या कवितेला मेटाफिजिकल स्कूल ऑफ पोएट्री म्हटलं जायचं किंवा मेटाफिजिकल पोएट्री म्हटलं जायचं. ठीक आहे. इट वॉज युज्ड बाय, म्हणजे ही जी टर्म आहे मेटाफिजिकल, इट वॉज युज्ड बाय डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन इन हिज एसे लाईफ ऑफ कॉली. लाईफ ऑफ कॉली, कॉली हा एक सुद्धा मेटाफिजिकल पोएट होता, अब्राहम कॉली नावाचा. तर याच्या कवितेबद्दल सॅम्युअल जॉन्सननं जवळपास 52 कवींवर एसेज लिहिलेले आहेत, 52 कवीच्या लाईफवर. ओके, लाईफ आणि त्यांचं वर्क हे डिस्क्राईब केलं आहे. तर त्या 52 पैकी एक कोणता कवी होता, तर तो म्हणजे अब्राहम कॉली. आणि या अब्राहम कॉलीचा जो एसे होता किंवा अब्राहम कॉलीवर लिहिलेला जो एसे होता जॉन्सननी, तो म्हणजे लाईफ ऑफ कॉली. यामध्ये फर्स्ट टाइम त्याने असं लिहिलं होतं की या पोएट्रीमध्ये मेटाफिजिक्स दिसून येतं. ओके, म्हणजे फर्स्ट टाइम ही टर्म जॉन फर्स्ट टाइम नाही, पण सॅम्युअल जॉन्सनने त्याच्या पोएट्रीमध्ये वापरलेली आहे, त्याच्या एसेमध्ये वापरलेली आहे. आता जॉन्सननं ही टर्म मेटाफिजिकल फर्स्ट टाइम यूज केली होती का, तर नाही. तर फर्स्ट टाइम यूज करणारा कोण होता, तर जॉन ड्रॅडन होता. तर जॉन्सन बॉरोड इट फ्रॉम जॉन ड्रॅडन. जॉन ड्रॅडन हा 1660च्या नंतरच्या काळामधला एक प्रसिद्ध असा कवी होता आणि हा पोएट लॉरिएट सुद्धा होता. दरबार कवी म्हणून सुद्धा हा काही काळ होता. काही काळ म्हणण्यापेक्षा जवळपास 38 वर्ष तो दरबार कवी म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे त्याने. तर या जॉन ड्रॅडन कडून त्याने ही टर्म बारो केली होती म्हणा, किंवा त्याने वापरलेली टर्म याने परत वापरली. ओके, कोणी, जॉन्सनने. तर या मेटाफिजिकल स्कूल ऑफ पोएट्री जो ग्रुप होता, स्कूल होतं, तर या स्कूलचा किंवा या ग्रुपचा लीडर कोण होता, मेन कोण होता, तर तो होता जॉन डन. ओके, जॉन डन इज नोन ॲज द चीफ ऑफ द मेटाफिजिकल स्कूल ऑफ पोएट्री. ठीक आहे. तर तो हेड होता किंवा सगळ्यात महत्त्वाचा असा कवी होता. बाकीचे कवी सुद्धा महत्त्वाचे आहेत, परंतु सर्वात जास्त महत्त्वाचा कोण होता, तर तो म्हणजे जॉन डन. याने रिलिजियस कविता लिहिल्यात. त्यानंतर याने 1 मिनिट. ओके, रिलिजियस कवितेबरोबरच त्याने लव्ह पोएट्री सुद्धा लिहिलेली आहे. तर लव्ह आणि रिलिजन अशा दोन्ही प्रकारच्या कविता या कवींनी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये जॉन डन हा दोन्ही कवितेसाठी फेमस आहे. त्याची एक लव्ह पोएम आपल्या अभ्यासाला सुद्धा आहे, जे की आपण नंतर कधीतरी बघू. त्याचं नाव आहे लव्हर्स इन्फिनिटी. ओके, ही पोएम आपण नंतर पाहणार आहोत. जॉन डनच्या बाबतीमध्ये बरेचसे काही गोष्टी आहेत. त्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की त्याला एका ॲन नावाच्या मुलीसोबत प्रेम होतं आणि ज्यावेळेस तो ॲनच्या वडिलांना सांगण्यासाठी गेला किंवा प्रपोजल मांडण्यासाठी गेला की मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे, त्यावेळेस त्या ॲनच्या वडिलांनी त्याला विरोध दिला लग्नाला. शेवटी लग्न तिच्यासोबतच झालं आणि पण त्याआधी त्याला जॉनला जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं त्याच्या वडिलाच्या सांगण्यावरून. आणि म्हणून त्याच्याबद्दल म्हटलं जाते असं मजाकमध्ये की जॉन डन, ॲन डन, अनडन. ओके, जॉन डन आणि ॲन डनचं लग्न होणार होतं, परंतु ते अनडन झालं, म्हणजे झालं नाही. ओके, पण नंतर झालं त्याच्यासोबतच. या स्कूलमध्ये किंवा या ग्रुपमध्ये कुठले कुठले मुख्य कवी होते? ठीक आहे. तर या ग्रुपमध्ये कुठले कुठले कवी होते, तर अब्राहम कॉली हा मेन कवी होता. अँड्र्यू मार्वेल हा हा पण खूप महत्त्वाचा कवी आहे. याच्याही पोएम्स विशेषतः एम.ए.ला वगैरे अभ्यासाला असतात. जॉर्ज हर्बर्ट हाही एक चांगला कवी आहे, मुख्य कवी आहे, रिलिजियस पोएट आहे. त्यानंतर हेनरी वॅगनची एक पोएम रिट्रीट नावाची खूप फेमस आहे, ज्यामुळे वर्ड्सवर्थ सुद्धा प्रभावित झाला होता, इन्फ्लुएन्स झाला होता वर्ड्सवर्थवर सुद्धा. त्यानंतर रिचार्ड क्रॅशो हा मायनर म्हणा किंवा आहे चांगल्यापैकी कवी. आणि जॉर्ज चॅपमनचाही प्रभाव आपल्याला जॉन किट्सवर वगैरे दिसून येतो. ओके, एटसेट्रा हे मेन आहेत. बाकी मायनर पोएट सुद्धा आपल्याला सापडू शकतात. एटसेट्रा आर अदर मेटाफिजिकल पोएट्स. ओके, their poetry is different from the poetry of Elizabethan or Cavalier poets. तुम्हाला मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं की रिनायसाच्या काळाचा शेवटचा काळ म्हणजे एलिझाबेथनचा काळ.
आणि किंवा एलिझाबेथचा काळ हा मधला काळ म्हटलं तरी चालतो रिनायसाचा, ज्या काळामध्ये बेकन होऊन गेला, ज्या काळामध्ये आपला ख्रिस्तोफर मार्लो, शेक्सपियर, स्पेन्सर, सिडनी असे खूप चांगले कवी आणि ड्रॅमॅटिस्ट होऊन गेले. तर हा काळ म्हणजेच एलिझाबेथचा काळ. या काळामध्ये जी कविता लिहिल्या जायच्या त्या कविता आणि नंतरच्या काळातल्या कविता, या नंतरच्या म्हणजे मेटाफिजिकल पोएट्री, यामध्ये खूपसा फरक दिसून येतो. ओके. जनरली त्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार एवढा झाला नसल्यामुळे ते कवी लोक काय करायचे, आपल्या आजूबाजूला किंवा निसर्गात ज्या गोष्टी सापडतात, दिसतात, ओके, अनुभवास येतात, असे विषय आपल्या कवितेमध्ये आणायचे. एखाद्या गोष्टीला कम्पेअर जरी करायचं झालं तरी सर्वसामान्य लोकांना कुठली गोष्ट अनुभवास येते किंवा त्यांना दिसते, अशा गोष्टीशी रिलेटेड ती कविता किंवा त्या उपमा दिल्या जायच्या. परंतु या मेटाफिजिकल पोएट्सनी काय केलं, सर्वसामान्य किंवा अशिक्षित लोकांचा विचारच केला नाही. जे शिक्षित लोक आहेत, ज्यांना खूप काही नॉलेज आहे, आधुनिक लेटेस्ट नॉलेज आहे, अशा पद्धतीच्या काही कॉन्सेप्ट्स, अशा पद्धतीच्या काही गोष्टी त्यांच्या पोएट्रीमध्ये इन्क्लूड केल्यात त्यांनी. आता या पोएट्रीचे फीचर्स काय, मेटाफिजिकल स्कूल ऑफ पोएट्रीचे किंवा मेटाफिजिकल पोएट्रीचे? तर फर्स्ट फीचर आपण असं सांगू शकतो, दॅट इज डिस्प्ले ऑफ लर्निंग. ओके, डिस्प्ले करणं म्हणजे काय? शो करणे. शो करणे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे आपल्याकडे काही जरी नसलं तरी बाहेर फिरताना वगैरे असं दाखवायचं की जसं काही आपल्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी आहे. ओके, 2-4 गाड्या घरी पडलेल्या आहेत. आपण सहज पायानं फिरायसाठी आलो, कारण की पायानं चालणं ही चांगलं असते म्हणून. ओके, असं काहीतरी दाखवायचं खूप सारं. तर असं शो करणं, दॅट इज डिस्प्ले करणं. आणि हे मेटाफिजिकल पोएट्स काय डिस्प्ले करत होते? तर लर्निंग, म्हणजे किती हुशार आहेत, किती त्यांच्याकडे नॉलेज आहे, हे सामान्य लोकांना दाखवण्याचा किंवा त्यांच्या पोएट्रीमधून दाखवण्याचा प्रयत्न करत होते. ओके, तर मेटाफिजिकल पोएट्स वेअर हायली एज्युकेटेड. त्याचं कारणही तसंच होतं. ते तुम्हाला मी सांगितलं की 13व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये विद्यापीठ स्थापन झाले होते. तर अशा विद्यापीठाच्या ठिकाणी मोठमोठ्या स्कूलमधून किंवा मोठमोठ्या कॉलेजेसमधून ते एज्युकेशन घेतलेले होते, हायर एज्युकेशन. आणि मग तुम्हाला माहीत आहे की जो माणूस थोडासा जास्त शिकलेला असतो तो काय करतो, आपल्या प्रत्येक बोलण्यातून, चालण्यातून असं दाखवायचा प्रयत्न करतो समोरच्याला की मी खूप शिकलेलो आहो, ओके, माझ्याकडे खूप नॉलेज आहे. तर तशा पद्धतीचं ते शिकलेले असल्यामुळे त्यांच्या कवितेमधून वी कॅन सी द डिस्प्ले ऑफ देअर लर्निंग. ओके, त्यांचं नॉलेज आपल्याला दिसून येतं किंवा त्यांनी जाणून बुजून ते नॉलेज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो दे एक्सप्रेस्ड देअर लर्निंग थ्रू पोएट्री. ओके, आणि म्हणूनच त्यांच्या पोएट्रीमधून त्यांची लर्निंग किंवा त्यांचं नॉलेज हे समोरच्याला दिसते किंवा त्यांनी एक्सप्रेस केलं ते. ओके, एक्सप्रेस करणं मीन्स मांडणे, समोर व्यक्त करणे. बट इट मेड देअर पोएट्री डिफिकल्ट टू अंडरस्टँड. पण याचा प्रॉब्लेम काय झाला की त्यांच्या कविता ह्या सामान्य लोकांना, विशेषतः अनएज्युकेटेड किंवा इलिटरेट लोकांना समजण्यास खूप डिफिकल्ट झाल्यात. तुम्हाला मी सांगितलं की आधीच्या कविता हेच त्या गरीब लोकांच्या किंवा अडाणी लोकांच्या अनुभवातून आलेल्या होत्या. देअरफॉर दे कुड अंडरस्टँड दोज पोएम्स इझिली. परंतु या कवींनी, मेटाफिजिकल कवींनी मात्र लर्निंग त्याच्यामध्ये टाकल्यामुळे, नवीन 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 नॉलेज, नवीन नवीन काय म्हणतो त्याला आपण, अभ्यासातल्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला, त्या सामान्य लोकांना समजायला प्रॉब्लेम झाला त्या. ओके, सेकंड आपण म्हणू शकतो, सेकंड फीचर, दॅट इज इंटेलेक्च्युअल पोएट्री. इंटेलेक्च्युअल म्हणजे तुम्हाला माहितच आहे, बौद्धिक. आता ते अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे आणि त्यांच्याकडे खूप सारं नॉलेज असल्यामुळे त्यांनी ते नॉलेज त्यांच्या कवितेमध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केला. ओके, आणि मग जर नॉलेजने भरलेल्या जर त्या पोएम्स असतील, ज्याला आपण फिलॉसॉफिकल म्हणू, जर फिलॉसॉफी जर भरलेली असेल पोएट्रीमध्ये, तर फिलॉसॉफी कोणाला समजेल? सामान्य लोकांना तर नाही. तर ते इंटेलेक्च्युअल लोकांनाच फक्त कळेल. म्हणून त्यांच्या पोएट्रीमध्ये खूप सारी फिलॉसॉफी होती किंवा इंटेलेक्च्युअल क्वालिटी होती. ओके, तर मेटाफिजिकल पोएट्री इज हायली इंटेलेक्च्युअल किंवा फिलॉसॉफिकल म्हटलं तरी चालेल. दिस पोएट्स डिड नॉट फॉलो ट्रॅडिशनल वेज ऑफ रायटिंग पोएट्री. कारण की या लोकांनी जे परंपरागत कविता लिहिण्याची शैली होती, जी स्टाईल होती, दॅट स्टाईल दिस मेटाफिजिकल पोएट्स डिड नॉट फॉलो. त्यांनी फॉलो केली नाही. त्यांनी काहीतरी फॉलो करणं मीन्स अनुकरण करणं. ओके, तर त्यांनी त्या स्टाईलचं अनुकरण केलं नाही ट्रॅडिशनल कवितांचं. तर काहीतरी नवीन त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न यांनी केला. काय नवीन आहे त्याचे एक्झाम्पल्स आपण नंतर पाहणारच आहोत.
दे युज्ड न्यू थॉट्स अँड स्टाईल्स फॉर देअर पोएट्री. ओके, त्यांनी जुन्या स्टाईल्स वापरल्या नाहीत किंवा जुने विचार सुद्धा वापरले नाहीत. नवीन नवीन विचार, म्हणजे जे विचार सर्वसामान्य लोकांना कधी पडणारे नाहीत, म्हणूनच आपण म्हणू की याला फिलॉसॉफिकल थॉट्स. अशा फिलॉसॉफिकल थॉट्स त्यांनी किंवा इंटेलेक्च्युअल थॉट्स त्यांनी आपल्या पोएट्रीमध्ये इन्क्लूड केले. Therefore, their poetry appeals to intellectual persons only. आणि म्हणूनच ज्या लोकांची बुद्धिमत्ता चांगली आहे, जे लोक थोडे अवरेज किंवा अवरेजपेक्षा चांगले बुद्धिमान आहेत, ओके, ओनली दोज पर्सन्स कुड अंडरस्टँड द पोएट्री ऑफ दिस मेटाफिजिकल पोएट्स. ओके, आणि जे आपल्यासारखे सर्वसामान्य असतात, ज्यांची बुद्धिमत्ता चलत नाही, ओके, त्यांना मात्र यांच्या कविता समजत नव्हत्या. थर्ड फीचर आपण असं सांगू शकतो की फार फेच्ड इमेजरी. ओके, फार आणि फेच्डच्या मध्ये एक डॅश पाहिजे, तिथं राहिली ते. तर फार फेच्ड इमेजरी मीन्स, फार मीन्स दूरवरच, आणि फेच करणं मीन्स ओढून आणणे. ओके, ओढून एखाद्याला फेच कर म्हणजेच काय कर, तर त्याला जसं जमेल तसं ओढत ओढत का होईना आण. आणि इमेजरी म्हणजे शब्दांनी तयार झालेले चित्र किंवा शब्द शब्द अशा पद्धतीनं मांडणे की आपल्या नजरेसमोर किंवा आपल्या मनामध्ये एखादं चित्र तयार होते. ओके, एखादं डिस्क्रिप्शन जर तुम्हाला सांगितलं तर तुमच्या मनामध्ये त्या वस्तूचं डिस्क्रिप्शन तयार होतं. जसं की एक हिरवागार पहाड होता, त्या पहाडावर खूप सारे झाडं होते, त्याच्या खाली एक झरा वाहत होता, असं जर मी सांगितलं तर तुम्हाला तो चित्र तुमच्या मनामध्ये उभं राहू शकतं. त्याला काय म्हणायचं, इमेजरी. आणि फार फेच्ड मीन्स दूरवरची, फेच्ड मीन्स ओढलेली. खूप दूरवरच्या दोन वेगळ्या वेगळ्या इमेजरी या जबरदस्ती ओढून एकत्र मांडलेल्या असायच्या. आणि मग अशामुळं काय होतं की समोरच्या व्यक्तीला अशा दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकत्र आणल्यावर त्या इलॉजिकल वाटायच्या, किंवा असं कुठं असते का असं वाटायचं. जसं आपण साऊथ पिक्चर पाहतो, साऊथ इंडियातले, आणि त्याच्यामध्ये एकच हिरो 200 लोकांना मारतो. ओके, आणि मग आपण विचार करतो की दिस इज नॉट पॉसिबल. ओके, तशा पद्धतीचा फील यांच्या पोएट्री वाचताना, त्या इमेजेसचं डिस्क्रिप्शन वाचताना आपल्याला होतो. ओके, तर मेटाफिजिकल पोएट्स युज्ड फार फेस्ड इमेजेस इन देअर पोएट्री. ओके, त्यांच्या पोएट्रीमध्ये त्यांनी वापरल्या. टू थिंग्स फ्रॉम टू डिफरंट फील्ड्स आर कम्पेअर्ड विथ इच अदर. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी, ओके, वेगळ्या वेगळ्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन, आणि त्यांना कम्पेअर केलं एकत्र. पण दोन वेगळ्या फील्डमधल्या त्या गोष्टी असल्यामुळे त्यांचं कम्पॅरिझन हे आपल्याला कधी कधी किंवा बऱ्याचदा इलॉजिकल वाटतं. विचार केल्यावर वाटतं लॉजिकल, कारण की आपण आज थोडेफार शिकलेले आहोत, पण अडाणी लोकांना ते तेवढंसं पटत नाही, इलॉजिकल वाटतं. ठीक आहे, याचं एक्झाम्पल दिलेलं आहे मी. लव्ह इज कम्पेअर्ड विथ द ऑब्जेक्ट्स ऑफ सायन्स, रिलिजन, मॅथेमॅटिक्स एटसेट्रा. आता प्रेमाचा आणि सायन्सचा, प्रेमाचा आणि रिलिजनचा, प्रेमाचा आणि मॅथेमॅटिक्सचा काही संबंध आहे का? नाही. परंतु प्रेमाचं कंपॅरिझन यांनी कशासोबत केलं, तर या सगळ्या गोष्टींसोबत केलं. आता जनरली प्रेम आणि देव, ओके, या दोन वेगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात. म्हणजे नवरा बायकोचं प्रेम आणि देवासोबतची भक्ती यांचा काही संबंध नाही. परंतु जॉन डन म्हणतो की, त्याच्या मिसेसला उद्देशून म्हणतो की आपल्या दोघांचं प्रेम एवढं अमर होईल, एवढं अमर होईल की आपण प्रेमाचे संत बनूत. ओके, आज ही गोष्ट आपल्याला पॉसिबल वाटते, कारण की आपण सेंट व्हॅलेंटाईन डे साजरा करतो. ओके, ते व्हॅलेंटाईन हा कोण होता, तर संत होता. त्यामुळे प्रेमाचा संत आज आपल्याला पॉसिबल वाटतो, पण 17व्या शतकामध्ये प्रेमाचा संत म्हणजे वेगळं वाटायचं. तर यांनी प्रेमाचा संत ही सुद्धा उपमा आपल्या प्रेमाला दिलेली आहे. असे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधले कंपॅरिझन्स त्यांनी. ओके, सो देअर पोएट्री सेम्स इलॉजिकल, आणि म्हणून त्यांची पोएट्री आपल्याला म्हणण्यापेक्षा त्या अशिक्षित लोकांना त्या काळातल्या 17व्या शतकातल्या ही इलॉजिकल वाटते. लव्ह इज कम्पेअर्ड विथ बीटन गोल्ड बाय जॉन डन. दुसरं एक कॉन्सेप्ट आहे किंवा दुसरी एक कम्पॅरिझन आहे इमेजेसचं. तुम्हाला गोल्ड माहीत आहे, गोल्ड, सोनं. तर या गोल्डला जर तुम्ही बीट करसाल, म्हणजेच त्याच्यावर जर घाव घालसाल, तर ते तुटत नाही, तर काय होतं, स्प्रेड होतं. स्प्रेड होणं म्हणजे लांबतं, विस्तारित होतं, पसरतं. ओके, आणि मग जॉन डन काय म्हणते की आपल्या प्रेमावर जर असेच संकट आलेत,
ओके, खूप सारे संकट जर आलेत, विशेषतः त्याच्या प्रेमावर तर खूप आले होते, त्याच्या सासऱ्यानं त्याला जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं. तर आपल्या प्रेमावर जर संकट आले तर आपलं प्रेम ब्रेक होणार नाही, तुटणार नाही, तर काय होईल, स्प्रेड होईल, म्हणजे पसरत जाईल, वाढत जाईल, मोठं होईल. ओके, म्हणजे त्यानं आपल्या प्रेमाची तुलना कोणासोबत केली तर सोन्यासोबत केली. आता ह्या दोन गोष्टी आपल्याला इलॉजिकल वाटतात, सोन्याचं पसरणं, त्याच्यावर रट्टे दिल्यावर किंवा घाव घातल्यावर, आणि प्रेमावर संकट आल्यावर प्रेमाचं पसरणं किंवा वाढणं. तर या दोन गोष्टीचं कंपॅरिझन त्याने त्याच्या कवितेमध्ये केलेलं आहे. म्हणून कसं आहे, त्यांच्या इमेजरी या दोन वेगळ्या वेगळ्या फार फेच्ड इमेजरी त्यांनी एकत्र आणलेल्या आहेत. ओके, तर चौथं आपण फीचर सांगू शकतो ते म्हणजे मेटाफिजिकल कॉन्सेप्ट. ठीक आहे, कन्सिट. तर मेटाफिजिकल कन्सिट्स वापरणं, त्यामुळेच त्यांना हे नाव पडलं मेटाफिजिकल पोएट्री म्हणून. कन्सिट म्हणजे काय हे आधी लक्षात घ्या. कन्सिट म्हणजे कंपॅरिझन, जे आपण आधी आताच पाहिलं. पण कंपॅरिझन कशाचं, तर दोन विट्टी कंपॅरिझन. विट्टी मीन्स बौद्धिक लेवलचं, इंटेलेक्च्युअल लेवलचं कंपॅरिझन. आणि यामध्ये एक गोष्ट ही अभौतिक असते, एक भौतिक गोष्ट आणि दुसरी अभौतिक गोष्ट यांचं कंपॅरिझन म्हणजे मेटाफिजिकल कन्सिट. ठीक आहे, तर द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटाफिजिकल पोएट्री इज द मेटाफिजिकल कन्सिट. ठीक आहे, तर मेटाफिजिकल कन्सिट हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ॲक्च्युली कन्सिट इज अ विट्टी कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स. ओके, दोन गोष्टीमधलं बौद्धिक किंवा इंटेलेक्च्युअल असं कंपॅरिझन, दॅट इज कन्सिट. But these poets compared abstract and non-physical things with physical things. Okay, एक फिजिकल थिंग आणि दुसरी नॉन फिजिकल थिंग, या दोघांमध्ये काय साम्य आहे याचं कंपॅरिझन यांनी केलं. अब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त, अमूर्त म्हणजे ज्याला आपण पाहू शकत नाही. ठीक आहे, जसं की देवाची मूर्ती, सॉरी, देवाचा आकार कसा आहे माहित नाही, देवाचा कलर कसा आहे माहित नाही, तर तो अब्स्ट्रॅक्ट. मृत्यू कसा आहे माहिती नाही. आणि नॉन फिजिकल थिंग, ओके, नॉन फिजिकल म्हणजे जे फिजिकली अस्तित्वातच नाही आहे, ज्याला आपण मेटाफिजिकल म्हणतो. ओके, विथ फिजिकल थिंग्स. आणि त्याचं कंपॅरिझन कोणासोबत केलं, तर जी अस्तित्वात आहे किंवा जी पाहायला जमते गोष्ट अशासोबत. त्याचं एक एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला. जॉन डनची एक पोएम आहे, फेअरवेल फॉरबिडिंग मॉर्निंग. तर या पोएममध्ये त्याने काय केलेलं आहे, ही कम्पेअर्स 2 feet ऑफ कंपास विथ ट्रू लवर्स. दोन खरे प्रेमी हे कसे असतात, तर दोन खरे प्रेमी कसे असतात, तर त्या दोन कंपासच्या टोकासारखे असतात. ओके, तुम्हाला जर माझा हे दिसत असेल तर तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. कंपासचे दोन टोकं असे असतात. ओके, ठीक आहे, आणि हे दोन टोकं काय करतात, असे सर्कल मारतात. ठीक आहे, आणि सर्कल मारल्याच्या नंतर हे दूर असं सर्कल मारताना, आणि सर्कल मारल्याच्या नंतर काय होतात, ते दोन टोकं असे जवळ येतात, आणि जवळ आल्याच्या नंतर त्या कंपासमध्ये ते ठेवून कंपास बंद केला जातो. ठीक आहे, तर जॉन डनचं म्हणणं काय आहे, की लव्हर्स हे कसे असतात, त्या कंपासच्या दोन टोकासारखे असतात, 2 feet सारखे असतात, जे की जो सेंट्रल आहे तो म्हणजे बिलवेड. बिलवेड म्हणजे प्रियसी म्हणा किंवा मिसेस, ओके, वाईफ. ती प्रियसी घरी असते किंवा एकाच ठिकाणी असते, आणि प्रियकर हा फिरत असतो कोणीकडे. ओके, त्याला काही बंधन नसतात. तर तो प्रियसी आणि प्रियकर हे दोन टोकं आहेत कंपासचे. आणि तो प्रियकर आपले कामं संपल्याच्या नंतर, ओके, बाहेरच्या त्याच्या जबाबदाऱ्या संपल्याच्या नंतर, ऑफिसचं काम संपल्याच्या नंतर, तो काय करतो, परत आपल्या मेन टोकाजवळ, म्हणजेच घरी असलेल्या त्या टोकाच्या जवळ येतो, एकत्रित येतो, आणि दोन्ही परत एक होतात. आता खरं प्रेम हे त्या दोन टोकासारखं असतं, जे की एक एक टोक जरी घरी असेल आणि एक टोक बाहेर फिरत असलं तरी शेवटी ते दोन्ही टोकं एकत्रच येतात, असं कम्पेअर करून सांगणं. म्हणजे हे काय साधी इमेज झाली का, साधी कन्सेप्ट झाली का, तर नाही, ही मेटाफिजिकल झाली. म्हणजे लव्हर्स कोणीकडे आणि ते कंपासचा तो दोन टोकाचा कंपास कोणीकडे. ओके, आणि ही गोष्ट त्या काळातल्या लोकांना समजणं शक्य होतं का, तर नाही, कारण 17व्या शतकामध्ये शिकलेले लोक म्हणजे बोटावर मोजणे एवढे. पण त्या लोकांना त्यांनी अशा कविता लिहिल्यात त्या लोकांसाठी. ठीक आहे, तर याला मेटाफिजिकल कन्सिट म्हणतात. ते बिटन गोल्ड आणि स्ट्रेंथनिंग ऑफ लव्ह, ते पण सुद्धा मेटाफिजिकल कन्सिटच आहे.
त्यानंतर या पोएम्स कशा आहेत तर ड्रॅमॅटिक इन नेचर आहेत. ठीक आहे. मेटाफिजिकल पोएट्स युज्ड ड्रॅमॅटिक नेचर फॉर देअर पोएट्री. यांच्या कवितेमध्ये आपल्याला ड्रॅमॅटिक नेचर दिसतं. ड्रॅमॅटिकचा अर्थ होतो की ज्याच्यामध्ये संवाद असतो, डायलॉग असतो. डायलॉग कळतो का? म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलतो. तर अशा पद्धतीच्या कविता त्याच्या आपल्याला वाटतात. ओके. देअर पोएम्स आर अड्रेस्ड टू समवन. म्हणजे त्यांच्या कवितेमध्ये दुसरा व्यक्ती कोणीतरी एक हजर असतो, तिथे प्रेझेंट असतो आणि तो कवी त्या दुसऱ्या व्यक्तीला बोलतो काही ना काही. द स्टाईल ऑफ पोएट्री इज कन्व्हर्सेशनल. कन्व्हर्सेशनल मीन्स बोलणं. त्यांच्या कवितेमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत काहीतरी बोलतो, कन्व्हर्सेशन करतो आणि हे आपल्याला त्या कवितेवरून कळतं. ओके. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एक म्हणण्यापेक्षा काही एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जसं की आपला जॉन डन एका कवितेमध्ये म्हणतो, फॉर गॉड्स सेक होल्ड युअर टंग अँड लेट मी लव. ओके. तो आपल्या मित्राला म्हणतो की मित्रा, तुझला देवाची शपथ आहे की तू काय कर, तुझी टंग होल्ड कर, म्हणजे तू चुप बस आणि मला माझं प्रेम करू दे. त्याचा मित्र त्याला सांगत होता की प्रेम खूप वाईट असते, प्रेमामध्ये जे जातात ते बरबाद होतात वगैरे वगैरे. ओके. वाईट असते आणि याच्यापासून तू दूर राहा. परंतु तो आपला कवी जॉन डन त्याला सांगतो की तू देवा कृपा कर माझ्यावर आणि तू काय कर, तुझं तोंड गप्प ठेव आणि मला माझं प्रेम करू दे. तर अशा पद्धतीने त्याच्या कविता आपल्याला दिसतात. त्यानंतर लिरिकल क्वालिटी. त्याच्या कवितेमध्ये आपल्याला लिरिकल क्वालिटी सुद्धा दिसते. लिरिकल क्वालिटी म्हणजे काही नवीन गोष्ट नाही आहे. ओके. मेटाफिजिकल पोएट्री इज लिरिकल इन टोन. लिरिकल मीन्स वाचायला एकदम सॉफ्ट वगैरे वगैरे आणि पर्सनल एक्सपिरियन्स असलेली. Many of the poems are lyrics. For example, Donne's Lover's Infiniteness. ओके. लव्हर्स इन्फायनाइटनेसला पण तुम्ही लिरिक म्हणू शकता. ॲक्च्युली थोडंसं लांब आहे ते, पण ठीक आहे, लिरिक म्हणू शकता. त्यानंतर सब्जेक्ट ऑफ पोएट्री. यांचा सब्जेक्ट काय होता पोएम्सचा, तर दिस पोएट्स रोट सब्जेक्टिव्ह पोएट्री. लिरिक्स हे सब्जेक्टिव्हच असतात, म्हणजेच स्वतःला आलेल्या अनुभवावर, स्वतःच्या विचारावर, स्वतःचे जे काही फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत, त्याच्याशी रिलेटेड ज्या पोएम्स असतात तर दे आर कॉल्ड सब्जेक्टिव्ह पोएट्री. ओके. दे आर बेस्ड ऑन देअर एक्सपिरियन्सेस आणि त्यांचे स्वतःचे अनुभव त्याच्यामध्ये एक्सप्रेस केले आहेत, म्हणून त्याला सब्जेक्टिव्ह पोएट्री म्हटलं जाते. दे रोट रिलिजियस पोएम्स. त्यांनी याच्यामध्ये रिलिजियस पोएम्स लिहिलेले आहेत. ओके. लव्ह आणि रिलिजियस दोन्ही पोएम्स लिहिले आहेत. दे ऑल्सो रोट देअर थॉट्स अबाउट लव्ह, सोल, डेथ. ओके. फिलॉसॉफिकल गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत किंवा मेटाफिजिकल गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर कन्क्लुजन, इथं आपण थांबणार आहोत. इन दिस वे मेटाफिजिकल पोएट्री वॉज डिफिकल्ट फॉर कॉमन रीडर्स. सामान्य लोकांसाठी ही पोएट्री खूप अवघड होती, कारण की त्यांनी सगळं मेटाफिजिकल म्हणजे फिलॉसॉफिकल, इंटेलेक्च्युअल जे की लेटेस्ट लर्निंग आहे अशा गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्यामुळे कॉमन पीपल कुड नॉट अंडरस्टँड दोज images or those thoughts expressed in their poetry. Too much knowledge and the conceits made the poetry boring. आणि खूप सारं नॉलेज याच्यामध्ये असल्यामुळे, खूप सारं इंटेलेक्च्युअल गोष्टी आणि कन्सिट्स याच्यामध्ये असल्यामुळे त्यांची पोएट्री त्या काळातल्या सामान्य रीडरला, त्या काळातल्या इलिटरेट लोकांना ही बोरिंग होत होती किंवा समजायला खूप अवघड होती आणि समजत नसल्यामुळे बोरिंग होती. सो इट डिड नॉट रिमेन पॉप्युलर फॉर लॉंग टाईम. आणि म्हणूनच त्याच्या कविता या नंतरच्या काळामध्ये तेवढ्याशा फेमस राहिल्या नाहीत या स्कूल ऑफ मेटाफिजिकल पोएट्सच्या. बट इन द मॉडर्न एज टी.एस. इलियट मेड दिस पोएट्री पॉप्युलर. पण 20व्या शतकामध्ये एक कवी होऊन गेला टी.एस. इलियट, ज्याला नोबेल प्राईज सुद्धा मिळालं, ज्याच्या स्वतःच्या पोएम्स या खूप कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स किंवा अंडरस्टँडिंगसाठी खूप अवघड, डिफिकल्ट अशा आहेत. असा हा कवी टी.एस. इलियट. त्याने मात्र या मेटाफिजिकल पोएट्सच्या कविता या प्रेज केल्यात आणि त्यानं सांगितलं की मेटाफिजिकल पोएट्री ही आजपर्यंतची सगळ्यात बेस्ट पोएट्री आहे. याच्यानंतर इंग्लिश पोएट्रीमध्ये अशा पद्धतीची चांगली पोएट्री कोणीही लिहिली नाही. ओके. आता हे त्याचं पर्सनल ओपिनियन आहे, आपल्याला मानणं न मानणं काही कंपल्सरी नाही आहे. परंतु त्यानं जे काही कॉमेंट्स केलेत तर त्यानंतर मात्र या कविता परत एकदा फेमस झाल्यात, पॉप्युलर झाल्यात आणि आजही यांच्या कविता चांगल्या
आनंदाने किंवा चांगल्या उत्साहाने वाचल्या जातात. ओके, डनचे यांचं मेटाफिजिकल कन्सिट्स तुम्हाला थोडंफार सांगतो. डनची एक पोएम आहे फ्ली नावाची. फ्ली मीन्स मॉस्किटो. ओके, मॉस्किटो म्हणा किंवा एक छोटासा कीटक असतो. तर बायटिंग ऑफ फ्ली टू बोथ. आता ती फ्ली नावाचा कीटक एका लव्हरला चावतो आणि नंतर बिलहवेडला चावतो. ओके, म्हणजे दोघांनाही चावतो, लव्हरला. आणि लव्हरनं दोन्ही लव्हरला चावल्याच्या नंतर तो रक्त पितो त्या दोघांचंही. आणि दोघांचंही रक्त पिल्याच्या नंतर कवी काय म्हणतो की तो फ्लीने माझंही रक्त पिलं आणि माझ्या लव्हरचंही रक्त पिलं. म्हणजे काय झालं, तर आमच्या दोघांच्याही रक्ताचं युनियन झालं. ओके, एक झालं. पण कुठे? त्या फ्लीच्या पोटामध्ये. म्हणजे आम्ही दोन्ही लव्हर्स एक झालोत. ही गोष्ट सामान्य लोकांना थोडंसं पटणारी नाही किंवा समजणारी नाही आहे. ओके, त्यानंतर व्हॅलिडिक्शन फॉरबिडिंग मॉर्निंगमध्ये तुम्हाला सांगितलं मी. व्हॅलिडिक्शन फॉरबिडिंग मॉर्निंगमध्ये तो म्हणतो की टू लव्हर्स आर लाईक 2 फीट ऑफ कंपास. एक जरी बाहेर गेला तरी काही वेळानंतर तो वापस येणार आहे आणि त्याच कंपास पेटीमध्ये परत त्या पहिल्या टोकासोबत राहणार आहे वगैरे वगैरे. त्यानंतर एक अँड्रू मॉर्वेलची कविता आहे गार्डन नावाची. त्याच्यामध्ये तो म्हणतो की आवर लव्ह ग्रोज लाईक व्हेजिटेबल. व्हेजिटेबल कसा वाढतो? तो खूप हळूहळू वाढतो. भाजीपाला म्हणा किंवा हिरवळ ही खूप हळूहळू वाढते आणि आपलं लव्ह सुद्धा असंच हळूहळू हळूहळू वाढत आहे असं तो म्हणतो. ओके, टू हिज कॉय मिस्टेक्समध्ये परत तो मॉर्वेल म्हणतो की ग्रेव इज अ फाईन अँड प्रायव्हेट प्लेस बट नन आय थिंक डू देअर एम्ब्रास. ओके, ग्रेव म्हणजे थडगं, जिथं मेल्यावर पुरलं जातं. तर हे एक खूप फाईन, चांगली आणि प्रायव्हेट प्लेस आहे, जिथं आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ओके, हा विचार कसा वाटतो की जिथं आपल्याला पुरलं जातं ती एक प्रायव्हेट प्लेस आहे. प्रायव्हेट म्हणजे तिथं कोणी येऊन तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि खूप चांगली प्लेस आहे प्रेम करण्यासाठी. तर हे पटतं काय? तर नाही पटत. हे याला काय म्हणायचं? मेटाफिजिकल कन्सिट. ठीक आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला यांच्या कवितेमधून पाहायला मिळते. जर वेळ भेटला तर तुम्हाला मी नक्कीच ह्या याचं एक्सप्लेनेशन वगैरे करून दाखवेल. काही पोएम्स वाचून दाखवेल त्यांच्या. एक तर पोएम आपल्या अभ्यासालाच आहे.